तरडगाव गावामध्ये आहोत आणि गावामध्ये खरं तर या ठिकाणी थोडंसं कॅमेरा खाली घ्या. पाणी शिरायला लागलेलं आहे. एकदा तुम्ही तिकडे कॅमेरा फिरवून दाखवा. हा तसं फिरून दाखवते. या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीनं संपूर्ण नदीचं पाणी हा गावचा मुख्य रस्ता आहे. गावच्या रस्त्यावर देखील पाणी आलेलं आहे आणि इकडे आता तुम्ही खरं तर बघू शकता की घरामध्ये पाणी गेलेलं आहे. काय नाव आपलं? माझं नाव शैला. पूर्ण सांग. शैला नामदेव आदरराव. बरं, तुमचं घर आहे? हा आमचं घर आहे. कशा पद्धतीने बघताय? खरं तर उंबऱ्याला पाणी लागलेलं आहे. उमऱ्याला पाणी लागलंय आमच्या. त्यांचं पूर्ण कुटुंब शेतात गेलेलं आहे. पूर्ण कुटुंब आम्ही शेतात गेला होता. लेकरं बिकर सगळं असंच फिरायला लागले ते. पण कुणीही ह्यांची खायची व्यवस्था केलेली नाही आणि प्रशासन येतं नुसतं बघून जातं की तुम्ही काय करता, अन्न कुठं शिजवता, अजून काय आम्ही करता. आदिवासी आहोत. आदिवासी कोळी आहोत आम्ही, पण तरीही विचारपूस करत नाही. नुसतं तुम्हाला सरसकट अनुदान दिलं जाईल, सरसकट. पण सध्याचं काय उपाशी समाधान आहे, समाधान. हा आम्ही तसंच आहे. आमचं बी घर पाण्यात तो का तिथं वाढत इथनच आले. मी आता निघून आतनं जाऊन बसून करून आले, बसले आता. मग आपण चांगलं नेहमी म्हणजे वाईट कसं आमच्यात गेलं काय एकच समाज आहे आमचा. ह्या समाजासाठी आम्हाला झटावं लागतं. आमचं संपूर्ण आमचं पूर्ण गाव कोळ्याचं आहे. त्या कोळ्याच्या गाव समाजासाठी तर आम्हाला बोलावं लागतं, हे करावं लागतं, झटावं लागतं की नाही सांगा. माझं घर पाण्यात नाही आहे, पण ज्यांची घरं पाण्यात आहे त्यांच्यासाठी तर विचार करावा लागतो की नाही. मग परिस्थिती एकंदरीत भयानक परिस्थिती आपल्याला असल्याचं दिसून येते. खरं तर लोकांच्या घरात पाणी शिरत आहेत. काही घरं 10-10 फूट पाण्यात आहेत, 15 फूट पाण्यात आहेत किंवा पूर्ण बुडालेले आहेत. त्यांची बडजड होऊ शकते. खरं तर चालू घरं पडल्यानंतर शासनाची 5,000चा निधी कुठंच पुरणार नाही आणि परिस्थिती अतिशय भयानक आहे. पाहत रहा सोलापूर टाइम्सच्या मध्ये.